नमस्कार मित्रमंडळींनो, मी पप्प्या आगलावे. आपण आलेलो आहे थुकरटवाडी या गावात. बघूयात निवडणुकीचा कौल काय म्हणतोय आणि गावातील लोकांचा काय विचार आहे या सरकारबद्दल. चला आपण एकेका प्रश्न विचारूयात. का रे भाऊ, तू जरा लेट करत वाटतो मला. निवडणूकही झाली, नेते येऊन गेले, सत्ता आली, सरकार आलं, आणि तुला काय, तू आता आला काय रे बापा? काय खरं रे तुपलं? मावशे, आमचा लेवा कापूस फुटला होता, रोजदारच भेटत नव्हते, त्यामुळे माया मला वार्ता करायला येऊच दिलं नाही. मग तिकडे कापसा याचा शेतातले काम करा, ही कामे असे कारनामे करू नये. हे आगलावी लोकांचे काम जाऊ दे म्हणा, तू पण आगलावीच आहे. जाऊ दे मावशे, अजून आग नका लावून आता. पण या सरकारबद्दल काय मत आहे बरं तुमचं, सांगा लवकर. मी बोलते मला टीव्हीत दिसायचंय. मला टीव्ही मी दिसत ना, टीव्हीत मी दिसत ना भाऊ. मग सांग बरं पहिले तू. मावशी बोल ना फटाफट, बिंदास बोल. तू टीव्हीत लगेच दिसू राहिली काय? कॅमेरामॅन आपला तू कॅप्चर करून आलाय. भाऊ मला एक सांगायचंय, जे सरकार आलं ना आमचं आहे, आमच्या भावाचं सरकार आहे. हे सरकाराला आम्ही मत दिलं ना, ह्या सरकाराला आम्ही मत देताना आमच्या नवऱ्याचं न ऐकून हे सरकार फक्त आमच्या बहिणीमुळे आलं. नोकऱ्यानी पाखऱ्यानी मला माईक घेऊन हिंडू राहिला, एवढे उच्च शिक्षित डिग्री नसून तुमच्यासारख्या इंटरव्ह्यू आला राहिला बरं. येईन तुला पण नोकरी भेटन रे, भेटन. आमचा भाऊ लय दयाळू आहे, तुला पण लवकर नोकरी भेटन. लाडक्या भावाला काय भेटणार आहे? लाडक्या बहिणीला तर पैसे भेटणार आहे आता, त्यांचं सरकार आलंय बापा. आमचं काय खरंय आता? इकडे माईक मध्ये बोला, तिकडे नाकात नाकात काय गुणगुण करून राहिले. या बायाला काय खरं, या बायाचं यायला महिन्याला आता 2100 रुपये भेटू राहिले म्हणून ते गोड गोड बोलू राहिल्या सरकारविषयी. पण इथं मालाला भाव आहे का? सोयाबीन पहा ना, 4000 रुपये तरी चालली का क्विंटल माग. खर्च तरी निघू राहिला का आमचा? पत्रकार भाऊ आगलावे, तुम्ही काहीतरी आता सल्ला द्या. आमची बातमी तिकडं पाठवा, सरकारच्या कानावर जरा भाव द्या म्हणा आमच्या मालाला. पत्रकार भाऊ, आता मला संधी द्या तुम्ही बोलायची बरं का. मग बॉडी कमी होऊ राहिली पहा, तुम्ही खायला काहीच नाही घरात. इतकी गरिबी आली, मी रोजान जातोय, बॉडी कमी होत चालली माझी. आता या माझ्याकडं सरकारला म्हणा की काहीतरी भावायसाठी करा, लाडक्या भावायसाठी हाडकं उघडे पडू राहिलेत आमचे. बायका कोणी देऊन नाही राहिलंय. मी आता 36 वर्षाचा झालोय, बायको भेटूनच नाही राहिली. आणि माय म्हणते आठवड म्या काहीच करत नाही घरात बसून. आता मी BA ग्रॅज्युएट होईल, जसं MPSC देऊन थकून गेलो. MPSC देऊ जागाच नाही येऊ राहिली ना. जागा येतात 100 आणि फॉर्म येतात लाखो. आता कायच करावं मी टेन्शनमध्ये सध्या, त्याच्यामुळे मग वजन वाढू राहिलंय. याच्या तर फासोळ्या दिसायला पाहिजे नाही, तो गच चाललाय टरबूजावाने फुगलाय जागीच. भाऊ मग सायकल पाहिजे सरकारी शाळेतून. माझ्या मित्राला मागच्या वर्षी 2 सायकली भेटल्या होत्या, पण मला कधी भेटणार आहे सायकल? असा अन्याय काऊन करतं सरकार? सगळ्याला सायकली द्यायला पाहिजे ना. ते पाय येते ना, आम्ही पाय नाही नव्हतो येत का? त्याला सायकली काऊन दिल्या? अरे ज्याला भेटल्या. आता तो कशाचं त्याच्या मागं लागला? सरकारी शाळा पाय ना, कोणी जाऊ राहिलं का सरकारी शाळेत? जे नाही ते प्रायव्हेट कपडे राहिलंय. आणि काही दिवसाला सरकारी शाळा बंद होणार आहेत आता. मग आपल्या एक सरकारला म्हणणं आहे, म्हणजे मग आपल्या भावाकडे एक मगला महाग नाही. बरं भाऊ, तुम्ही आम्हाला 1500 रुपये देता, तर तुम्ही 2100 रुपये करणारे म्हणते. तर पण ही महागाई लय झाली ना. या महागाईसाठी काहीतरी करा तुम्ही. या महागाईत आमचं 1500 रुपयात काहीच होत नाही, आणि मालाला भाव नाही, काहीच नाही. मग लेकराला शाळेत पैसा लागतो, लेकरं शाळा शिकू राहिले, पण त्याला नोकऱ्या द्या, आमच्या मालाला भाव द्या, आणि महागाई थोडी कमी करा भाऊ. एवढं बहिणीचं आहे का तुमच्या गरीब बहिणीचं? मला डबर रोटी पण नाही भेटू राहिली खायला. लेच भाव वाढले ना दुकानाचे. आणि मला अंडा फ्राय खात होतो मी रोज, माझे अंडेच बंद केले म्हातारीनं. आजकालच्या युवतीचे काय प्रश्न आहेत त्यांना विचारू आता. चला ताई, तुमचा काय प्रश्न आहे, बोला लवकर. आता तुम्हाला येऊन काहीच फायदा नाही इथं. आता जे व्हायचं ते आलं. आता सरकार तुम्हाला माहितीये का, आम्हाला पुसत नाही, विचारत नाही. पण या तुमच्या YouTube व्हिडिओतून सरकारला आमचा एक प्रश्न आहे. आमचं म्हणजे माझा आणि माझ्यासोबत असणाऱ्या खूप साऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पोरायचा. मी 5 वर्ष झाले स्पर्धा परीक्षेची तयारी करते, MPSC, आणि त्यात UPSC पण थोडाफार अभ्यास सुरू आहे माझा. यामध्ये तुम्हाला सांगते, पेपर नोटिफिकेशन येतं एका वर्षी, पेपर होतो दुसऱ्या वर्षी, आणि रिझल्ट लागतो चौथ्या वर्षी. आणि रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा आमचा इंटरव्ह्यू होतो, आणि इंटरव्ह्यू नंतर जॉईनिंग पण झाली, तर
7-8 8-8 महिने 1-1 2-2 वर्ष पोरायची जॉईनिंग येत नाही. काय अर्थ याचा आहे? आणि मेन म्हणजे जागा कमी असत्या आणि लई मोठे पोरं परीक्षेचे फॉर्म भरते. हा एक प्रश्न आहे की तुम्ही जागा कधी वाढवणार आहे? सरकारी खात्यातल्या किती जागा खाली आहे? तुम्ही कृपया करून ज्या जागा भरा. आमच्यासारख्या युवकायला नोकऱ्या द्या. आमचं शिक्षण वाया चाललं ना. हो आगलावे सर, मला तुम्ही प्रश्न विचारलाच नाही. माझा प्रश्न घ्या आता बरं का. थांबरे टिंग्या, इथं इम्पॉर्टंट प्रश्न चालू आहे, तुला नंतर विचार तुम्ही प्रश्न. हा भावी कलेक्टर मॅडम, तुमचा प्रश्न मला खूप आवडला. बोला अजून काहीतरी या विषयावर. अरे साहेब, अहो साहेब, ह्या प्रश्नावर जर मी बोलले ना 1 दिवस काय मी 10 दिवस बोलू शकते. एवढा विद्यार्थ्याबद्दल एवढे विद्यार्थ्याचे प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे का, पुण्यासारख्या ठिकाणी संभाजीनगर सारख्या ठिकाणी पोरं मरणाचे, तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यात जाऊन बघा. पोरं 4-4 5-5 वर्ष झाले, 32-32 33-33 वर्षाचे पोरं झाले, अजून अभ्यास करते, अजून नोकऱ्यांनी त्याला सरकारी नोकऱ्यांनी किती दिवसापासून गेला. PSI MES किती घोटाळे होते एक्झाममध्ये, किती पेपर लीक होते. आमचं म्हणणं आहे की आम्हाला नोकऱ्या द्या, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. शेतकरी आणि मी आणि परत माझा दुसरा महत्त्वाचा प्रश्न की मी एका शेतकऱ्याची पोरगी आहे. माझ्या वडिलांकडे 4 एकर शेती आहे. त्यामध्ये सोयाबीन झाली, सोयाबीनला भाव नाही. सोयाबीनला भाव द्या. मान्य आहे की मला तुमचे 1500 रुपये भेटते, माझ्या आईला तुमचे 1500 रुपये भेटते, आमच्या घरात 3000 रुपये येते. पण मी सध्या पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यासाला आहे, तर मला 10,000 रुपये महिना लागतो. काय होतं त्या पैशात? साधं 1500 रुपयात माझी मेस पण होत नाही, नाश्ता पण होत नाही एका महिन्याचा. तर काय हो सरकार, प्लीज आमच्या विद्यार्थ्याचा ह्या प्रश्नावर तुम्ही गांभीर्य घ्या आणि आमच्यासाठी नोकऱ्यासाठी काहीतरी करा. यासाठी आम्ही आणि तुमचं सरकार आलं, महायुतीचं सरकार आलं, याबद्दल तुम्हाला खूप खूप अभिनंदन. आणि विद्यार्थ्याचे, शेतकऱ्याचे, महिलांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवा अशी मी तुम्हाला विनंती करते. मॅडम, तुमचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात आसरू आले लगे. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त शिकेले पण हा. अरे 2दा इंटरव्ह्यू रिटर्न आहे मी, 15 मेन्स द्याल्या म्या. तुला माहिती आहे की MPSCच्या. हो वार्ता रागलावे, माझा प्रश्न ऐका न पहिले तुम्ही आता. बोला टिंगू शेठ, काय म्हणणं आहे तुमचं? बोला लवकर. माईक लावलाय तुमच्या तोंडापुढं, तोंडात घाला अजून माईक. मपलं इतक्या पुढं काय लावला? मांग घ्या माईक. हा टिंग्या आहे जरा चापरत दिसतोय हा. कामाचं बोला. इथं बातमी लावी चालली. मटणाचे भाव किती झाले पहा ना, मी किती बारीक होत चाललोय. मटण 800 रुपये किलो चाललंय. 800 रुपये मला पण भेटे ना भाऊ खायला. तू कुठं राहिला? नाही वार्ता अरे का चरपच वार्ताहर नाही दिसत मला, चाभऱ्या दिसतोय चाभऱ्या. ये सगळ्या खबरा आहे आधीच. अहो वार्ताहर येरीच नाही झालो. चला आता व्हा बाजूला, मग दुसरा इंटरव्ह्यू घ्यायला जायचंय आता दगडवाडीला. व्हा बाजूला.